नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बोटनेक ब्लाऊज पाहणार आहोत। तर बघा इथे साडीतला जो ब्लाऊज पीस आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि काल पण मी एक अपलोड केलेला होता बोटनेक ब्लाऊज 34 साईजचा। आजचा पण 34 साईजचाच आहे, फक्त याचं जे बॅक आहे तो वेगळ्या डिझाईनचा आहे आणि स्लीव्ज आहेत त्या शॉर्ट आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे 1 मीटर। अस्तरची एक फोल्ड घडी येत असते अशा पद्धतीने, त्याला आपल्याला कुठल्या पण एका बाजूकडून या पद्धतीने फोल्ड करायचं। आता जे अस्तर आहे ते आपलं 4 फोल्ड झालेलं आहे। यामध्ये आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कट करणार आहोत। तर बघा इथे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच, 1.5 इंच लूजिंग, 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने हे माप घ्यायचं आहे, म्हणजे घडी आपल्याला अस्तरची किती पाहिजे हे समजतं। तर 13 इंचाचं अस्तर जे आहे ना ते मी फोल्ड करून घेतलेलं आहे। तर बघा तुम्हाला कोणत्या छातीचं माप टाकायचं आहे त्यामध्ये माप वाढवूनच कटिंग करायचं आहे। फोल्ड बाजू अस्तरची मी माझ्या समोर ठेवलेली आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे आता उंचीचं माप टाकायचे। जी काही उंची तयार पाहिजे त्यामध्ये 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं आणि मार्किंग करायचं। 13.5 इंच उंची याची तयार ठेवायची आहे। तर बघा मी इथे 14.5 इंच माप टाकलेलं आहे आणि ही जी लाईन आहे ती अशी मार्क करून घेतलेली आहे। तर ही उंचीची मार्किंग झालेलं आहे। खालचं जे अस्तर आहे ते मी कट करून काढलं। आता आपण याच्यावरती बाकीची मापं टाकूयात। बोटनेक आहे तर 7.5 इंच शोल्डर ठेवलेले आहेत 34 छातीसाठी। त्यानंतर मुंडा उंची आहे याची 7 इंच। फोल्ड बाजूकडून असा एक टेप ठेवायचा, इथे 7 इंचावर एक पॉईंट घ्यायचा आणि मग ही लाईन अशी वरती जॉईंट करायची आहे। त्यानंतर ही लाईन अशी सरळ मार्क करायची। आता बघा इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच आणि 1 इंचाचं लूजिंग आहे त्यामध्ये 9.5 झाले। त्यानंतर बघा इथे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्क केलं। कमरेचा चौथा भाग 7 इंच, 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। ही लाईन पण अशी जोडून घ्यायची आहे। प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर इथे 1.5 इंच वाढवायचे मुंढ्याच्या बाजूकडे, कमरेच्या बाजूकडे 2 इंच वाढवायचे, कारण 2 इंचाचा टक्स आपण कट करणार आहोत। ही लाईन पण अशी मार्क करून घ्यायची। त्यानंतर बघा कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे। हा पाठीमागचा आकार आहे। पुढच्या मुंड्याचा आकार आपण प्रिन्स कट कटोरी जॉईंट केल्यानंतर मग कट करणार आहोत। केलेल्या मार्किंग प्रमाणे मी इथे अस्तर कट केलं। आता बघा आपल्याला फोल्ड अस्तर आहे शोल्डरमध्ये, तर ते कट करून दोन्ही भाग सेपरेट करायचे आहेत, कारण बॅक पार्टमधून जे आपण प्रिन्सेस कटसाठी 1.5 इंच आणि 2 इंच वाढवलेलं आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे। तर इथे बघा जे लाईन साईडचे आहे ना 1.5 इंच आणि 2 इंच आपण वाढवलेलं होतं ते फक्त बॅक पार्टमधून मी कट केलेलं आहे। ते मार्जिन फक्त आपल्याला फ्रंट पार्टमध्ये लागतं। आता आपण फ्रंटची मापं कशी टाकायची आहेत ते बघूयात। तर बघा इथे मी अस्तर व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे। बोटनेक ब्लाऊज आहे। पुढच्या गळ्याची उंची 3.5 इंच मार्क केली। गळा रुंदी 4.5 इंच ठेवलेली आहे। गळा रुंदी तुम्ही वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे 5 इंचापर्यंत, 5.5 इंचापर्यंत पण ठेवू शकता। फक्त उंची आहे ती 3.5 इंचच ठेवायची आहे। फोल्ड बाजूकडून इथे मी बघा 3.5 इंचवरती मार्किंग केलं। टक्स उंची खालून 4 इंच घेतलेली आहे आणि वरती बघा 4 इंचावर मार्क करून मी ही लाईन अशी तिरकी मार्क केलेली आहे। खाली 3.5 वरती 4 आणि प्रिन्सेस कटचा आकार दिला। मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स आपल्याला कट करायचा आहे, तर ते मार्किंग करून मी शेप देऊन घेतला। इथे 2 इंचाचा टक्स कट होणार आहे, तर इथे अशा पद्धतीने एक पॉईंट घेऊन प्रिन्सेस कटोरीचा आकार दिलेला आहे। अशा पद्धतीने आकार आला पाहिजे मुंढ्यामध्ये आणि कमरेमध्ये जो आपण टक्स कट करतो ना त्यामुळे पफ एकदम परफेक्ट येतो। अशा पद्धतीने आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे दोन्ही अस्तर मी साईडला ठेवते। गळ्याचं कटिंग आपण पेपर कॅनव्हासवरती करणार आहोत। आता इथे मी बघा अस्तर घेतलेलं आहे, तर अस्तरवरती बघायचं आपल्याला बाहीची घडी व्यवस्थित बसतीये का, नसेल बसत तर जॉईंट देऊन घ्यायचे, किंवा अस्तर जास्त असेल तर मग बघा मी कशा पद्धतीने घडी टाकणार आहे। अशी तर नाही बसली तर मी खालून याला फोल्ड केलेला आहे। मला उंची तयार करायची आहे 3.5 इंच, तर 4.5 इंच उंची इथे मी मार्किंग करून घेते बाहीची। हे 4 फोल्ड अस्तर आहे। 2 ठिकाणी मार्किंग करून सरळ लाईन मार्क करायची आहे। त्यानंतर आपल्याला घडी टाकायची आहे याची 10 इंच
9.5 इंच आपण छातीचा चौथा भाग घेतलेला होता, त्यामध्ये मी काय केलं, अर्धा इंच जास्त घेऊन घडी टाकली. उतार आपण आपल्या आवडीप्रमाणे देऊ शकतो 3 इंचापर्यंत. असा आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे. पुढच्या मुंड्याचा आकार मार्किंग करून घ्यायचा. इथे आपल्याला बाहीचा राऊंड टाकायचा आहे, तर तो आहे 6.5 इंच प्लस इथे बघा 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन. त्यानंतर ही लाईन अशी खाली जोडून घ्यायची आहे. केलेल्या मार्किंगप्रमाणे बाही कट करून घ्यायची. पुढच्या मुंड्याचा आकार देखील आपण आता कटिंग करणार नाही. ज्यावेळी आपण त्याचा मेन कपडा जोडू त्यावेळी मग दोन्ही एकत्र ठेवून कटिंग करायचं. खाली फोल्ड होत असतं तर ते पण मी कट करून घेतलं. बघा खूपच सोपी कटिंग आहे बाहीची आणि पूर्ण ब्लाऊजची पण. नक्की ट्राय करून बघू शकता तुम्ही. आता एवढंच तर शिल्लक राहिलेलं आहे त्यातून, तर ते आपल्याला यूज होतं कंबरपट्टी काढण्यासाठी किंवा गळा आणखीन कोणता वेगळा बनवायचा असेल तर. हे सगळे पार्ट मी या मेन कपड्यावरती कट करून घेणार आहे. बघा अस्तरपेक्षा मेन कपडा अर्धा इंच जास्त कटिंग करायचा. सगळ्या पार्टचं कटिंग झालेलं आहे. व्यवस्थित तुम्ही तुमच्या मेन कपड्यावरती अस्तर सेट करा आणि त्यानंतरच कटिंग करा. आता सगळ्यात अगोदर आपण इथे याचा बॅक पार्ट तयार करून घेऊयात. तर इथे मी पेपर घेतलेला आहे गळा डिझाईन करण्यासाठी. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे गळा रुंदीचं माप टाकायचं आहे. मी ठेवलेली आहे 4.5 इंच गळा रुंदी आणि उंची आवडीप्रमाणे घेऊ शकता. अर्धा इंच फक्त जास्त घ्यायचं जेवढी तयार पाहिजे त्यामध्ये. 10.5चा गळा तयार पाहिजे तर उंचीचं माप मी टाकलं आहे 11 इंचावरती. अगोदर बघा 4.5 इंच रुंदीचा मी बॉक्स तयार करून घेतला. आता या बॉक्समध्ये तुम्हाला जो शेप हवा आहे तो तुम्ही ते बनवू शकता. वरच्या गळ्याची जी उंची आहे ना ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. इथे मी ठेवलेली आहे फक्त 2.5 इंच. बघा पाठीमागच्या गळ्याचा जो वरचा आकार आहे त्याची 2.5 इंच गळा रुंदी उंची ठेवली आणि खालचा जेवढा काही बॉक्स शिल्लक राहिलेला होता किंवा जागा होती त्यामध्ये असा मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. अगदीच राऊंड नाही आहे, थोडासा वरती निमुळता आहे म्हणजे ड्रॉपसारखा. त्यानंतर बाहेरून 1 इंच वाढवून मी याला कट केलं. आता याला सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे. त्यासाठी मी पॉईंट दिले. दोन्ही पेपर पूर्ण ओपन केला. ही लाईन अशी डार्क करून घ्यायची. पेपरला बघा दुसऱ्या बाजूकडे अशा पद्धतीने हे मार्किंग डार्क करून घ्यायचं आहे. तर ते पेपरवरती पेनाने मार्किंग केलं की ते दुसऱ्या बाजूकडे दिसत असतं, फक्त पुसट दिसतं. त्यावरून फक्त मार्क करून घ्यायचं, मग ते पूर्ण होतो गळा आपला जो काही शेप असेल तो. आता अस्तरला पण मी सेंटर लाईन मार्क करून घेतलेली आहे. मेन कपडा सरळ ठेवायचा आहे. सरळ कपड्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि या अस्तरवरती तुम्हाला पेपर कॅनव्हास ठेवायचा आहे. कसं ठेवलेलं आहे व्यवस्थित बघा. सरळ कपडा आहे खालचा जो आहे तो मेन कपडा सरळ, त्याच्यावरती अस्तरचा कपडा आणि अस्तरवरती पेपर. बऱ्याच जणांचं इथं भरपूर कन्फ्युजन होतं, तर अशा पद्धतीने ठेवा, परफेक्ट बनेल. व्यवस्थित मी सेंटर लाईन मॅच करून ठेवलेली आहे. जे आपण बघा मार्क केलेला आकार आहे ना त्यावरून मी शिलाई करून घेते, जेणेकरून शिलाई अगदी परफेक्ट येणार आहे. शिलाई अजिबात आतबाहेर कुठेही जाऊन द्यायची नाही. त्या मार्किंगवरूनच व्यवस्थित करायची. जशी तुमची शिलाई येईल तसाच गळ्याचा आकारसुद्धा बनेल. थोडी जरी तिरकी गेली तर गळ्याचा आकारसुद्धा तिरकाच होणार आहे. आतून याला मी कट करून घेत आहे. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आतलं जे भाग आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता बघा कटिंग झाल्यानंतर इथे आपल्याला याच्यावरती कट द्यायचे आहेत, तरच व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होईल, अन्यथा होणार नाही, बारीक बारीक चून पडतील. सगळीकडे कट द्यायचे आहेत. कट देताना गडबड करायची नाही. बघा थोडी जरी गडबड केली तर शिलाई कट होते. व्यवस्थित असे कट द्यायचे आहेत. कॉर्नरवरती जास्त कापड ठेवायचं नाही, गरजेपुरतंच ठेवायचं. जर जास्त ठेवाल तर पूर्ण कॉर्नर त्याचे बाहेर निघणार नाहीत. कुठल्याही एखाद्या टोकदार वस्तूने हे कॉर्नर पूर्ण बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि मग सगळं जे अस्तर आहे ते त्याच्यावरती जॉईंट करून घ्यायचं. बघा आतमध्ये पलटी केलं मी अस्तर. आता मी याच्यावरून शिलाई करून घेते. गळ्यावरून अगोदर शिलाई करायची आहे आणि मग बाकीच्या राहिलेल्या अस्तरवर इथे बघा या पद्धतीने पूर्ण गळ्याला छान फिनिशिंगमध्ये सेट करत शिलाई करायची आहे. या गळ्याच्या आकारावरती तुम्हाला हवं असेल तर लेस लावू शकता, नसेल तर तुम्ही याला प्लेनही ठेवू शकता. तर बघा अशा पद्धतीचे जे गळे असतात ना यामध्ये जास्त लेसचा वगैरे वापर केला जात नाही, कारण हे गळे फक्त छान शेपमध्ये फॅन्सी असतात. तर जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही बनवू शकता. हवं तर लेस लावा किंवा नाही लावली तरीही खूप छान दिसते. मी याच्यावरती लेस नाही लावणार, प्लेनच ठेवणार आहे. आणि पाठीमागे
जे कॉर्नर आहेत ना तिथे एका बाजूकडे लूप बनवणार आहे आणि एका बाजूकडे त्याला बटन लावणार आहे. जे आपले डब्बी बटन असतात ना ते कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तुम्ही इथे ते लावू शकता. छान दिसतात किंवा नॉटही त्याच्यावरती तुम्ही बांधायला करू शकता. आता बघा गळ्याच्या आकारावरून सगळीकडे छान फिनिशिंगमध्ये शिलाई देऊन झाली आणि गळा पण बघा अगदी परफेक्ट बनलेला आहे. जसा मी मार्क केलेला होता अगदी तसाच. कॉर्नर वगैरे एकदम परफेक्ट याचे झालेले आहेत आणि गॅपही जास्त राहिलेला नाही. गॅप नाहीच राहिला पाहिजे. बऱ्याच जणांचे गॅप अगदी 2-2 इंचाचे सुद्धा राहतात आणि ते खूप खराब दिसतं. आता मी सगळ्या अस्तरवरती इथे छान फिनिशिंगमध्ये शिलाई देऊन घेतली. त्यानंतर जे काही बाकीचं कापड आहे एक्स्ट्रा ते आपल्याला अस्तरप्रमाणे कट करून काढायचं आहे. मी कालही एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो पण याच साईजचा आहे म्हणजे 34 साईजचा. फक्त त्याचा जो पाठीमागचा गळा आहे ना तो वेगळ्या पद्धतीचा आहे. स्लीव्ज लॉंग आहेत, कोल्ड स्लीव्ज आहेत त्याच्या आणि तो प्रिन्सेस कटच आहे याच्यासारखा. तर तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि हाही पूर्ण बघा. आता हा पण पार्ट आहे तो बॅक हुक आहे. तर काय करायचं आहे आपल्याला याला व्यवस्थित फोल्ड करून मध्यभागी कट करायचं आहे. याला फक्त खालच्या बाजूकडे हुक येतील. कालच्या डिझाईनमध्ये वर आणि खाली दोन्ही बाजूकडे हुकाई पट्टी होती. तर ती पद्धत कशी आहे बघायची असेल तर जाऊन बघू शकता. आता हुकाई पट्टी बसवताना मार्जिन फक्त आपल्याला 1/2 इंचाचं घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त मार्जिन इथे घ्यायचं नाही कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं नाही आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे आतमध्ये फोल्ड करून याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे बघा मी हुकपट्टी बसवलेली आहे याची. आता या बाजूकडे आयपट्टी बसवायची. हुक आयपट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उजव्या डाव्या बाजूला बसवू शकता. त्याचं फिक्स असं काही नाही आहे. कस्टमरचे ब्लाऊज चेक करायचे. त्यांनी जर मापाला दिलं असेल तर त्यावर बघायचं कोणत्या बाजूकडे हुकपट्टी आहे त्यांची आणि तशाच पद्धतीने बसवायची. बघा प्रत्येकालाच उजव्या हातावरती हुक लावता येतील असं नाही आहे. थोडंसं अवघड वाटतं. तर त्यांच्या सोयीनुसार तुम्ही हुकाईपट्टी इथे लावून देऊ शकता. फक्त मार्जिनचं सांगते 1/2 इंचाचं ठेवायचं आहे. जास्त मार्जिन इथे घालवायचं नाही आहे आपल्याला. बघा इथे मेन कपड्याची मी आयपट्टी बनवलेली आहे आणि अस्तरची हुकपट्टी बनवलेली आहे. कापड आपलं थोडंसं शिल्लक असतं. आयपट्टी बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे मेन कपड्याचा तर ते दिसायला छान दिसते पट्टी. एकदा उंची चेक करायची आहे दोन्हीची परफेक्ट आहे का. असेल तर ठीक आहे, नसेल तर लेवल करून घ्या. आता इथे मी टक शिलाई देऊन घेतली. 1/2 इंच रुंदी, 4 इंच उंची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडे पण आपल्याला टक्स घ्यायचा आहे. या बाजूकडे फक्त आयपट्टीपर्यंतच फोल्ड करा. पूर्ण आयपट्टी तिथे घेऊ नका फोल्ड करायला कारण ती एक्स्ट्रा पट्टी असते आपली. तर ते लक्षात ठेवायचं आहे तरच दोन्ही टक्स एकसारखे येतील, नाहीतर मग ते मागे पुढे होतात. आता बघा आपल्याला याला कंबरपट्टी जॉईंट करायची आहे. तर इथे मी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी बसवते आहे. पूर्ण ब्लाऊजमध्ये बघा आपण 1 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे. त्याचं कारण कंबरपट्टीला 1/2 इंच मार्जिन जातं, शोल्डर पट्टी जोडण्यासाठी 1/2 इंच मार्जिन जातं. टोटल 1 इंच आपलं मार्जिन जात असतं आणि जेवढं आपल्याला माप तयार हवं आहे तेवढं बनतं. फक्त आपल्याला जेवढं ठेवलं आहे तेवढंच मार्जिन ॲड करायचं आहे, जास्त किंवा कमी करायचं नाही. त्यानंतर बघा मी या बाजूकडे सुद्धा ही पट्टी जॉईंट करून दाखवते. या व्हिडिओमध्ये मी हा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला स्टिच करून दाखवलेला आहे अगदी फिटिंगपर्यंत. तर तुम्ही देखील व्हिडिओ पूर्ण बघा कारण आत्ता सध्या या साईजचा म्हणण्यापेक्षा या फॅशनमध्ये खूप जास्त ब्लाऊज तयार करून घेत आहेत कस्टमर. खूप जास्त फॅशन आहे आता सध्या बोटनेक ब्लाऊजची. तर नवीन लोकांना थोडंसं अवघड वाटतं बोटनेक ब्लाऊज बनवायला. व्हिडिओ बघा, खूप व्हिडिओ आहेत चॅनलवरती बोटनेक ब्लाऊजचे. प्रत्येक साईजमध्ये आहेत, वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत. तर बघायचे असतील तर जाऊन बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज बघायला भेटतो. तर नक्की जाऊन बघू शकता तुम्ही. बघा अशा पद्धतीने आपला हा गळा झालेला आहे. या गळ्याला वरती मी बटन लावणार आहे पण ते नंतर लावेन. आता आपण याचा फ्रंट बनवूया. तर बघा इथे कटोरी घेतलेली आहे. मी नेहमी सांगते ज्यावेळी आपण कटोरी तयार करतो ना तर ते दोन्ही पार्ट अगोदर समोरासमोर ठेवून सेट करायचे. मेन कपडा, अस्तरचा कपडा आणि मगच जॉईंट करायचं असतं. एक एक करायचं नाही. एक जर केलं ना तर काय होतं, कटोरी जी आहे ती आपली एकाच बाजूकडची बनते किंवा एक उलटी बनते आणि एक सरळ बनते. तर असं प्रॉब्लेम नको यायला म्हणून करतानाच व्यवस्थित सेट करून मग आपण शिलाई करायची आहे. बघा एक्स्ट्रा कपडा मी त्याचा कट करून घेतला.
ह्याला पण अस्तर जॉईंट करून घेते. व्हिडिओ मोठा आहे आणि सगळेच व्हिडिओ माझे 30-35 मिनिटाचे होतातच, कारण मी पूर्ण ब्लाऊज दाखवते, काहीही इथे सोडत नाही. व्हिडिओ जरी मोठा असला तरी तुम्ही एक व्हिडिओ पाहिला ना तर तो तुम्हाला ब्लाऊज आलाच पाहिजे, तुमच्या कुठल्या शंका नाहीत राहिल्या पाहिजे, अशा पद्धतीने असतात. तर व्हिडिओ तुम्ही पण पूर्ण बघत जावा. बघा, एकदा कटिंग झालं की असं नाही की आपला ब्लाऊज आता परफेक्टच होईल, असं नसतं. ब्लाऊज तयार होईपर्यंत भरपूर त्याला काम करायचं असतं, भरपूर ठिकाणी चेक करायचं असतं, मग कुठे जाऊन तो व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये फिटिंगमध्ये ब्लाऊज तयार होतो. बघा, पुढचा गळा कट करते. 4.5 इंच गळा रुंदी, 3.5 इंच गळा उंची ते पेपरवर मार्क केली आणि हा बोटनेकचा शेप दिला. तोच मी पलटी करून डार्क करून घेतला. दुसऱ्या बाजूकडे बाहेरून 1 इंच वाढवून मार्किंग कटिंग करून घेतलं, सेंटर लाईन मार्क केली. आता याला पण आपल्याला अस्तरला सेंटर लाईन मार्क करायची आहे. मेन कपडा सरळ ठेवायचा, सरळ कपड्यावर अस्तर ठेवायचं आणि या अस्तरवरती हा पेपर ठेवायचा. सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवायची आणि गळ्यावरून शिलाई करून घ्यायची आहे. बघा, मी याला एक्स्ट्रा अस्तरवरती गळे बनवलेले नाहीत. तुम्हाला पण खूप जास्त गडबड असेल, कस्टमरला डिझायनर ब्लाऊज करून द्यायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने गळे बनवू शकता. याला हात शिलाई करावी लागत नाही आणि वेळही जास्त लागत नाही. अस्तर लावून जर गळे केले तर मग त्याला हात शिलाई करावी लागते, मग खूप गडबड असल्यावरती तसे ब्लाऊज बनत नाहीत. ज्यावेळेस अर्जंट ब्लाऊज असतील तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू शकता. फक्त जो मेन कपडा आहे ना तो ट्रान्सपरंट नाही पाहिजे, छान जाड पाहिजे, जेणेकरून आतला पेपर बाहेर दिसणार नाही. असं असेल तरच या पद्धतीने गळे बनवा, नाहीतर मग तुम्ही एक्स्ट्रा अस्तर वापरून गळे बनवू शकता, जे मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, किंवा या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता कसा आहे तो. पूर्ण याच्या गळ्यावरून मी ही दाब शिलाई देऊन घेते. बघा, छान हाताने सेट करून आता सगळ्या अस्तरवरती शिलाई करायची. एक्स्ट्राचा कपडा त्याचा कट करून काढायचा आहे. तर बघा, आजचा व्हिडिओ थोडासा फास्ट घेतलेला आहे, पण तुम्ही जर माझे नेहमीचे पाहणारे व्हिडिओ असाल तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. जे नवीन असतात त्यांना थोडंसं वाटतं की फास्ट होतोय, पण तुम्ही याच व्हिडिओचं स्पीड कमी करून देखील हा व्हिडिओ बघू शकता. बरेच जण म्हणतात की व्हिडिओ फास्ट होतात म्हणून, तर स्पीड कमी करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. सेटिंगमध्ये ऑप्शन असतो किती स्पीडने बघायचं आहे ते, तर जाऊन तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. आता आपल्याला याची कटोरी जोडायची आहे. कटोरी जोडताना सुद्धा चेक करून जोडायची, कोणती कटोरी कुठल्या बाजूची आहे, आणि मग जॉईंट करायची. कमरेच्या बाजूकडून जॉईंट करायचे आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची. बघा, पुढच्या मुंढ्याचा आकार आपण अजून कट केलेला नाही. दोन्ही कटोरी जॉईंट केल्यानंतर बघायचं किती कमी जास्त झालेला आहे आणि त्यानुसार ही मुंढ्याचा आकार कट करायचा. तर जास्त होत नाही, अर्धा इंचाचा फरक पडतो. व्यवस्थित बसवलं तर ते देखील नाही पडत. तर बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूकडची अगोदर कटोरी जॉईंट करते आणि मग मुंढ्याचा आकार आहे तो देते. मग तो पुढच्या मुंढ्याचा आकार बनतो आणि जे पार्ट असतात आपले कमी जास्त झालेले ते पण सेम होतात. दोन्ही बाजूकडे झाली आहे कटोरी जॉईंट करून. आता आपण इथे व्यवस्थित त्याला फोल्ड करून घेतलेला आहे. मुंढ्याच्या बाजूकडे आकार मार्किंग करून मग कटिंग करायचा, कारण इथे जास्त फरक नाहीच पडला पाहिजे, फक्त अर्धा इंचचा, कारण तेवढीच आपल्याला गोलाई पण कट करायची असते. बघा, आकार आपला कट झाला, शिवाय जे काही कमी जास्त झालेलं होतं ते पण बरोबर झालं. आता मी याला कंबरपट्टी जॉईंट करणार आहे. अर्धा इंचाचं मार्जिन इथे मी घेऊन ही पट्टी जॉईंट करत आहे. बघा, पाठीमागे जेवढं आपण मार्जिन घेतलं तेवढेच पुढं पण घ्यायचं आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी ही पट्टी बसवली. त्यानंतर बघा, याच्यावरून मी दाब शिलाई एक दिली आहे पट्टी या बाजूकडे करून. आता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा, दाब शिलाई दिल्यामुळे पट्टी सहज आतल्या बाजूकडे फोल्ड होते, त्याचं अस्तर बाहेर दिसत नाही, म्हणून दाब शिलाई द्यायची. डायरेक्ट जर तुम्ही आत फोल्ड केला बिना दाब शिलाई देता तर मात्र थोडंसं अस्तर दिसतं किंवा थोडं जरा वेळ पण लागतो. दाब शिलाई दिली की पटकन पट्टी आत फोल्ड होते, एकदम छान फिनिशिंगमध्ये. बघा, याच्यामध्ये मी कुठलंही पॅड वगैरे ठेवलेलं नाही, तरी देखील एकदम याचा पफ आहे तो परफेक्ट दिसतोय, चपटा ब्लाऊज बनलेला नाही. आता आपल्याला याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर बघा, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी शोल्डर जॉईंट करते आणि गळ्याच्या बाजूकडून मिळवून ठेवायचं आहे. मागे पुढे नाही झालं पाहिजे. बाहीच्या बाजूकडे जेवढं काही कमी जास्त होईल ते आपण
कटिंग करून सेम करून घेतो. फक्त दोन्ही शोल्डर पट्ट्यांची साईज सेम असायला हवी, त्याच्यासाठी तुम्ही दोन्हीला एकत्र पकडून कटिंग करा किंवा मेजर टेपने मोजून कट करा. मुंड्याच्या बाजूकडे उंची अशी चेक करायची आहे. नाही चेक केली, कमी जास्त झाली तर बाहीतले जॉईंट तुमचे खालीवर होतील. फिटिंग करताना एक पार्ट छोटा एक पार्ट मोठा होईल आणि पूर्ण ब्लाऊज तिथे बिघडतो. मग असं चेक करून जर कराल तर एकदम परफेक्ट बनेल. इथे बाहीचं मी कपडा घेतलेला आहे, पण मला इथे अगदी छोटा निघाला, तर मी याला साईडला दोन्ही जॉईंट देऊन घेतलेला आहे. सरळ कपड्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. खालून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी ही शिलाई करून घेतली. त्यानंतर खाली जास्त होतं ते कट करून काढलं आहे कापड. आता आपल्याला याला या बाजूकडे अस्तर करायचं आणि एक दाब शिलाई द्यायची आहे. ही दाब शिलाई अस्तरवरती येणार आहे, मेन कपड्यावर नाही. पूर्ण अस्तर आत टाकायचं आहे आणि इथे अगदी किनारीला शिलाई देऊन घ्यायची. तर बघा इथे मी शिलाई देऊन घेतली. आता पूर्ण अस्तरवर शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी हा ब्लाऊज दाखवलेला आहे, त्यासाठी तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यातूनही काय राहिलं असेल नसेल समजलं तर कमेंटमध्ये विचारत चला. बघा इथे मी अशा पद्धतीने याला बाही तयार करून घेतलेली आहे. दुसरी पण सेम अशीच बनवूयात. आजचा व्हिडिओ कसा झाला सांगायला विसरू नका. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आणखीन कुठले ब्लाऊज बघायचे आहेत ते. ऑलरेडी भरपूर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला पाठीमागच्या गळ्याच्या डिझाईन आहेत किंवा बोट नेक ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, डीप नेक ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आणि सगळ्या साईजमध्ये आहेत. तर नक्की जाऊन तुम्ही चेक करा. खूप छान छान डिझाईनमध्ये ब्लाऊज आहेत आणि फिनिशिंगमध्ये काम कसं करायचं हे देखील मी सांगत असते. अशा पद्धतीने ही बाही पण आपण अगोदर तयार करूयात, मग ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं आहे ते पण आपण पाहूयात. चॅनलवरती आपल्या साड्यांचे 1 पीस ड्रेस आहेत, प्रत्येक साईजचे प्रत्येक प्रकारचे आहेत, तर ते पण तुम्ही जाऊन बघू शकता. सध्या साड्यांच्या 1 पीस ड्रेसची खूप जास्त फॅशन आहे. भरपूर कस्टमर येत आहेत साड्यांचे ड्रेस बनवून घेण्यासाठी. तुम्हाला जर नसेल येत कटिंग अनारकली ड्रेसचं लॉंग तर तुम्ही जाऊन बघू शकता. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी कटिंग दाखवलेलं आहे आणि शिलाईसुद्धा दाखवलेली आहे. वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे 1 पीस ड्रेसची. साड्यांच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पटकन सापडतील. आता आपल्याला बाहीला सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे, कारण आपण बाही नेहमी सेंटरपासूनच बसवतो. दोन्ही बाहीचा सेंटर काढून झाला. आता पुढचा मुंडा आहे तो पण आपण कट केलेला आहे. याचा या पद्धतीने आकार इथला थोडा कमी वाटतोय, तर याला मी व्यवस्थित अशा पद्धतीने करून घेतलं. दोनही बाही आपल्या तयार झालेल्या आहेत. आपण आता याची बाही जॉईंट करूयात. बघायचं आहे पुढचा मुंडा बरोबर पुढच्या भागाकडे आलेला आहे का बाहीचा, आणि मग जॉईंट करायचा आहे. आता इथे बघा मी सेंटरपासून बाही जॉईंट करते. जरी कमी पडली दोन्ही बाजूकडे कमी पडेल, जास्त झाली तरी दोन्ही बाजूकडे जास्त होईल आणि आपलं जे फिटिंग आहे ते परफेक्ट होईल. जास्त झालेला भाग आपण कटिंग करून काढतो. तर या ब्लाऊजमध्ये जास्त का झालं ते सांगते. बघा या अगोदरचे जे माझे ब्लाऊज होते ना त्यामध्ये मी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत होते, पण आता मार्जिन थोडं जास्त होते. जे कस्टमर बोलतात 2 इंच म्हणजे मार्जिन जास्त आम्हाला पाहिजे तर 2 इंच ठेवते. नॉर्मल असेल नाही कोणी सांगितलं तर मग 1.5 ठेवते. जर समजा 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलं ना तर बाहीची घडी जेवढा चौथा भाग छातीचा घेतला आहे ना तेवढीच घ्यायची. पण 2 इंचाचं जर मार्जिन घेतलं तर मात्र छातीच्या चौथ्या भागाच्या घडीपेक्षा अर्धा इंच बाहीची घडी जास्त घ्यायची. दोन्ही बाजूकडे मी बाही इथे जॉईंट करून घेते. बघा 1.5 इंचाचं मार्जिन होतं यामध्ये आणि बाहीची घडी मी काय केलं अर्धा इंच जास्त घेतली छातीच्या चौथ्या भागामुळे, म्हणून एवढी जास्त झालेली आहे. पण याने काही फरक पडत नाही. ते क्रॉसमध्ये आपण कटिंग करून काढूयात. फक्त दोन्हीकडे सेम व्हायला पाहिजे, बाहीतले जॉईंट सेम यायला पाहिजेत, कमी जास्त नको. बघा तिथली जर उंची कमी जास्त झाली ना बाहीची शेवटची तर तिथे फरक पडतो मग फिटिंगमध्ये. तर ते आपलं सेम असायला पाहिजे, बाहीचं पण आणि मेन ब्लाऊजच्या पार्टचं पण, म्हणजे फिटिंग व्यवस्थित होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, कमरेचा सेंटर काढायचा आहे. फ्रंटच्या सेंटर काढला त्याचं कारण बघा पुढचा मागचा भाग आहे तो छोटा मोठा झालेला असतो.
तर ते काय करायचं आपण याच्यावरती सेंटरपाशी ठेवायची हुकपट्टी आणि इकडे बघायचं आहे साईडला किती जास्त होतं आहे आणि कोणता जास्त होतो आहे. जेवढा जास्त असेल जो असेल त्याला कट करून सेम करून घ्यायचं आहे. तर इथे मी अगोदर शिलाई केली, जे काही कमी जास्त होतं ते काढून घेतलं. इथे जास्त फरक पडलेला नाही, पण काही ब्लाऊजमध्ये पडतो, अर्धा इंचाचा पडतो. आणि जर डायरेक्ट असं जॉईंट केलं ना आपण तर काय होतं, हुक आणि आईपट्टीमध्ये खूप जास्त गॅप राहतो जर कमी जास्त असेल तर. आणि दुसरं म्हणजे कमरेचं फिटिंग एकसारखं येत नाही, म्हणजे पुढच्या कमरेचं माप जास्त असणार, पाठीमागचं छोटं असणार, असं नको आहे आपल्याला. पाठीमागे पुढे दोन्ही बाजूकडे सेम पाहिजे फिटिंग. तर ते चेक करून जर केलं ना तर परफेक्ट येतं. आता ब्लाऊज उलटा करून मी इथे काय केलं, दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घेते. ही शिलाई झाल्यानंतर मग आपण फिटिंग कसं करायचं आहे ते पाहूयात. बघा व्यवस्थित इथे आपल्याला इथे दोन्ही बाजूकडे ही शिलाई देऊन घ्यायची आहे. खूपच कमी वेळेमध्ये आपण हा ब्लाऊज तयार केलेला आहे. ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा. हाच ब्लाऊज तुम्ही लॉंग स्लीव्जमध्ये सुद्धा करू शकता. इथे सेंटर काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेंटरपासूनच छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच लूजिंग मोजायचं. तर 8.5 इंच चौथा भाग आणि 1 इंच लूजिंग झाले 9.5. 9.5 वर छातीचं माप टाकलं, कमरेचं 7 इंच वरती माप टाकलं. बाही राऊंड किती आहे त्याचा निम्मा घ्यायचा, तर होता 6.5 इंच. तर ते पण माप टाकलं. सेम इकडे पण आपल्याला तीच मापं टाकायची आहेत. कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग प्लस 1 इंचाचं लूजिंग आणि इथे बाहीचा अर्धा भाग. बाहीचं फिटिंग बघायचं कसं हवं आहे, जास्त फिट्ट पाहिजे का लूजमध्ये ठेवायचं आहे, त्याप्रमाणे मापं टाकायची जे काही असेल ते. जास्त फिटिंग आता नाही घातलं जात, बऱ्याच जणांना लूज बाहीच आवडते आणि शॉर्ट बाहीमध्ये तर लूजच ठेवायची, जास्त टाईट करायची नाही. अशा पद्धतीने केलेल्या मार्किंगवरती मी ही शिलाई देऊन घेतली आहे फिटिंगची आणि आपला हा ब्लाऊज आता फिटिंग झालेला आहे. याच्या साईडला आणखीन 3 एक्स्ट्रा शिलाई देऊन घ्यायच्या आहेत 1/2 इंच मार्जिनच्या दोन्ही बाजूकडे. बघा 1 इंच मार्जिन ठेवून आपण हा ब्लाऊज फिटिंग केलेला आहे. तर काय करायचं, कस्टमरला ब्लाऊज घालायला सांगायचा, किती लूज होतोय बघायचं आणि तेवढाच फिटिंग करून द्यायचा. जास्त नाही, पण एक शिलाई द्यावी लागते, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर तेवढी देऊन घ्या. कोणाकोणाला परफेक्टही बसतो, नाही द्यावी लागत शिलाई, पण घातल्याशिवाय समजत नाही. पण बघा हे बंद गळ्याचे ब्लाऊज असतात, तर 1 इंच लूजिंग ठेवून कटिंग आणि फिटिंग करणं अगदी योग्य आहे. तर ही टिप तुम्ही फॉलो करू शकता. तुम्ही चौथ्या भागानेच डायरेक्ट ब्लाऊज कटिंग केला, फिटिंग केला तर ब्लाऊज बसणार नाही. आपल्याला बघा मी ते याला आय करून घेतलेले आहेत हुकचे एका बाजूकडे आणि अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण झाला फिटिंगपर्यंत. या ब्लाऊजचं कटिंग, शिलाई कशी वाटली नक्की सांगा. आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यानंतरचा कोणता व्हिडिओ किंवा कुठला ब्लाऊज बघायला आवडेल ते पण सांगत चला. बघा किती छान फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. आता या ब्लाऊजला मी प्रेस करून घेते. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.